नमस्कार. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई आयोजित समर्थ भारत व्यासपीठ समन्वयातून श्रमिकांच्या कलांचा महोत्सव 2025 या 2 दिवसाच्या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सांस्कृतिक सोहळा आज बाळासाहेब ठाकरे कलादालन येथे संपन्न होणार आहे. या महोत्सवाची सुरुवात आमचे संचालक वैद्य सर आणि कारले सर यांच्या शुभ हस्ते करत आहोत. तर आता आपण फार वेळ न घेता लवकरच वळूया आपल्या भव्य दिंडीकडे. ही दिंडी श्रमिकांच्या भव्य संगम आहे. कला आणि परिश्रयाच्या अनोख्या मिलापाचा हा सोहळा श्रमिकांच्या कलांचा एक अभिमानास्पद गौरव ठरेल. चला तर मग आपण मुहूर्त तर झाला आहे, सुरुवात करूया आजच्या या भव्य अशा श्रमिकांच्या दिंडीनं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या या श्रमपूजक कलाकारांच्या साक्षीने चला आपण ह्या सर्व सुंदर अशा दिंडीचे सहभागी होऊ. सुरुवात करूया श्रमदिंडीची.
ज्ञानबा तुकाराम
तुझ्यासाठी. श्रमिकांच्या कलांचा महोत्सव 2025. मोहम्मद भाई या मोहम्मद भाई
एक सूचना आहे, मंत्री महोदयांनी तुमच्या दोन्ही आमदार भाजप त्यांना तिकडे ते त्रास आहे असं होणार काय कष्टकऱ्यांच्या हाताला जादू असते आणि हीच कला त्यांच्या संस्कृतीची ओळख असते. प्रमुख पाहुणे वासुदेव लोककला ग्रुपला सर्व प्रमुख पाहुण्यांची संवाद साधत आहे. थोडं पाठी ना. पण पारंपरिक असे वाद्य आहे. त्यानंतर सर्व प्रमुख पाहुणे महाराष्ट्राची शान तमाशा कलावंतांशी संवाद साधत आहेत. नमस्कार. आम्ही धर्माई सामाजिक संस्थेमधून आलो आहे. त्याच्यामध्ये म्हणजे आम्ही 10-15 वर्षापासून त्याच्यात डान्स वगैरे करतो. त्यानंतर प्रमुख पाहुणे संवाद साधत आहेत. तृतीयपंथी भगिनी करीना अडे आणि ग्रुप यांच्या सोबत. आणि मी तोंडाने गुजरांचा आवाज पण काढते, तर मला ऐकवते. संस्कृतीचे अभिमानाचे प्रतीक आणि कलाविष्काराचे त्यानंतर प्रमुख पाहुणे सर्व दिव्यांग मित्रमंडळींशी संवाद साधत आहेत. हे दिव्यांग कलाकार एक अनोख्या रूपात आपली कला सादर करतात. यासोबतच वेद विणकर सर्व प्रमुख पाहुणे संवाद साधत आहेत. खूप खूप धन्यवाद आणि आभार आपल्या सर्वांचे. मी उल्हास कांदे सरांना विनंती करेल की त्यांनी कृपया व्यासपीठावरती यावं. मी वैद्य सरांना विनंती करेल की तुम्ही कृपया व्यासपीठावरती यावं. वैद्य सर. सर्व कलावंतांना विनंती करेल की त्यांनी कृपया आसन ग्रहण करून घ्यावं. या आजच्या या कार्यक्रमाला आदरणीय मंत्री महोदया ॲडव्होकेट आशिषजी शेलार इथे उपस्थित राहिले. तर आधी सर्व आयोजकांच्या वतीने आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतो. मी सर्व व्यासपीठावरती मान्यवर व सभागृहातील सर्व रसिकांना विनंती करेल की राज्यगीतासाठी उभं राहावं आणि राज्यगीतानंतर मग आपल्या पुढच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात टप्प्यात म्हणजे दीपक प्रज्वलनाकडे जाऊया आणि राज्यगीताचा जो कार्यक्रम आहे तो आपण डाऊन
मी महादेव. माननीय मंत्री महोदयांना मी विनंती करेल की त्यांनी कृपया दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाचं उद्घाटन करावं. माननीय ॲडव्होकेट आशिषजी शेलार, संदीपजी लेले, भाजपा ठाणे शहर अध्यक्ष श्री संजय बाबुले,
माननीय माजी नगरसेवक विकासजी रेपाळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आजच्या या श्रमिकांच्या कला महोत्सवाचं दीपप्रज्वलन करून इथे उद्घाटन होत आहे. मी मान्यवरांना स्थानापन्न होण्याची विनंती करतो. महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनाच्या वतीने श्रमिकांच्या मी माननीय श्रीराम पांडे सर सहसंचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई यांना विनंती करेल की माननीय मंत्री महोदय ॲडव्होकेट आशिषजी शेलार यांचं पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन इथे स्वागत करावं. पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करावं. आमच्या सर्व श्रमिक महिला या सर्व या इथे उपस्थित आहेत. माननीय श्रीराम पांडे सहसंचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय हे माननीय मंत्री महोदयांचं इथे स्वागत करत आहेत. यानंतर मी श्री उल्हास कारले सरांना विनंती करेल की त्यांनी आपले स्थानिक नगरसेवक विकासजी रेपाळे यांचं इथे स्वागत करावं. विकासजी रेपाळे यांचं स्वागत माननीय उल्हास कारले सर करतील. मी वैद्य सरांना अशी विनंती करेल की त्यांनी माननीय संदीपजी लेले यांचं इथे स्वागत करावं. यानंतर मी वैद्य सरांना विनंती करेल की वाघोले साहेबांचं इथे स्वागत करावं. वैद्य सरांना मी विनंती करेल की त्यांनी वाघोले साहेबांचं स्वागत करावं. त्यानंतर मी कारले सरांना विनंती करेल की शीतलजी कारंडे यांचं इथे स्वागत करावं. माननीय मंत्री महोदयांना पुढच्या कार्यक्रमाला निघायचं आहे, त्यामुळे आपण हा कार्यक्रम थोडासा आटोपता घेणार आहोत. पण तत्पूर्वी माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते काही श्रमिक कलावंतांचा इथे आपण सत्कार करणार आहोत. मी सुरुवातीला प्रमिलाताई कोकड यांना विनंती करेल की त्यांनी कृपया माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते आपला सत्कार स्वीकारावा. प्रमिलाताई आपल्या जव्हार आणि त्या परिसरामध्ये गेली जवळपास 47 वर्ष कार्यरत आहेत. त्यांच्या या ते अंध विद्यालय चालवतात. त्याचबरोबर ती तिथल्या सर्व आदिवासी आणि त्या सगळ्या समूहाच्या विकासासाठी गुरुदेव
तर मी माननीय मंत्री महोदयांना विनंती करेल की त्यांनी शर्मिला त्यांचा सत्कार करावा. यानंतर मी वर्षा परचुरे यांना विनंती करेल की त्यांनी कृपया व्यासपीठावरती यावं. माननीय आशिषजी शेलार हे वर्षाताई परचुरे यांचा हे सत्कार करतील. वर्षाताई परचुरे. यानंतर मी विकास गोगरे यांना विनंती करेल की त्यांनी कृपया सत्काराला उपस्थित राहावं. विकास गोगरे. विकासजी. यानंतर मी ॲडव्होकेट परशुराम पवार यांना विनंती करेल की त्यांनी कृपया परशुराम पवार यांचा देखील सत्कार माननीय आशिषजी शेलार. त्यानंतर मी करीना आडे यांना विनंती करेल की त्यांनी कृपया आपला सत्कार स्वीकारावा. करीनाजी आडे. मॅडम मॅडम चला एका साईड अहो तुम्हालाच. मी शोभा वैराळे यांना विनंती करेल की त्यांनी कृपया सत्कार स्वीकारावा. शोभाताई. कचरा वेचक महिलांसाठी गेली असंख्य वर्ष काम करणाऱ्या शोभाताई वैराळे मी मंत्री महोदयांना विनंती करेल की त्यांनी कृपया मार्गदर्शन करावं. श्रमिकांच्या कलांचा हा महोत्सव या कार्यक्रमाला उपस्थित असलेले श्रीमान उल्हास कारलेजी, विकास रंपाळेजी, आमचे मित्र संजय वाघुलेजी, संदीप रेलेजी, वैद्य सर श्रीराम पांडे, श्रीमती शीतल कारंडे, प्रशांत निंगणकर, सौ निंगणकर, उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मातांनो, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागात कडून संपूर्ण राज्यभर विविध कार्यक्रम, सांस्कृतिक आपली धरोहर आणि जी ठेवा आहे याचे सातत्याने केले जातात. मग विविध संगीताचे कार्यक्रम, नाटकाचे कार्यक्रम, लोककला, लोकवाद्य, लोकसंस्कृती, लोक चळवळ, कार्यशाळा, प्रयोगशाळा या सगळ्या विविध कार्यक्रमातून महाराष्ट्र आपला जो एका अर्थाने सांस्कृतिकरित्या संपन्न असं राज्य जे आहे यातना ज्या लोककला लुप्त होत चालल्या आहेत त्यांना पुनर्जीवित करणं, अन्य लोककलांना मानाचं स्थान निर्माण करून देणं आणि संपूर्ण राज्यासमोर आणि देशासमोर पुन्हा एकदा आपला उन्नत, संपन्न असं आपलं राज्य पूर्ण देशासमोर ठेवलं जाणं या एकमेव उद्देशाने महाराष्ट्राचा सांस्कृतिक कार्य विभाग हे अतिशय उत्साहामध्ये आणि प्रामाणिकपणे काम करतात. मला या ठिकाणी उल्लेख करायला लागेल संदीप रेलेजी, गेल्या 3 महिन्यामध्ये सरकार, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात काम करताना मला माननीय देवेंद्रजींनी सांस्कृतिक कार्य विभागाची विशेष जबाबदारी दिली. तर गेल्या 80-85 दिवसामध्ये आपण राज्यभरामध्ये
या 80-85 दिवसात 170 कार्यक्रम केले. 170 जवळजवळ दिवसाला 3 कार्यक्रम या संस्कृती वर्धनाचे, संस्कृती प्रचाराचे, प्रसाराचे आणि आपल्या कलावंतांना संधी, स्थान आणि समृद्धीकडे नेण्याचे आपण केले आहे. मला या ठिकाणी याचा आवर्जून उल्लेख करायचा आहे. आर्थिक वर्ष मार्च पासून सुरू झालं आणि या मार्च ते मार्च या येऊ घातलेल्या आर्थिक वर्षामध्ये म्हणजे 1 वर्षामध्ये 365 दिवसांमध्ये राज्यभर आपण या 365 दिवसांमध्ये 1200 कार्यक्रम, 1200 कार्यक्रमाची रचना केली. आज जर आपण घेतलं तर लक्षात येईल. आज सकाळी मी ठाण्यात या ठिकाणी श्रमिकांच्या कला महोत्सवाच्या उद्घाटनाला आहे. संध्याकाळी रवींद्र नाट्य मंदिरमध्ये संगीतकार मदन मोहन यांची शताब्दी आपण साजरी करतो, त्याचा कार्यक्रम आहे. आणि थोडं उशिराच्या संध्याकाळी माटुंग्याच्या यशवंत नाट्य सभागृहामध्ये हिंदी सिनेसृष्टीतील महाराष्ट्रात राहणारे आपले जॉनी वॉकर ज्यांना आपण म्हणतो त्यांची शताब्दी आहे, त्यांच्या सुद्धा गाण्यांचा कार्यक्रम. आजच्या दिवसामध्ये 3 कार्यक्रम. काल स्वर्गीय राज कपूर यांच्या जन्मशताब्दीचा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी केला आणि येत्या 20, 21, 22 हे 3 दिवस अण्णाभाऊ साठे सभागृह भायखळा येथे महिला वाद्य कलाकारांचा महोत्सव करतो. आणि त्यामुळे प्रत्येक कार्यक्रमाची व्याप्ती आणि रचना वेगळी आहे, पण आजचा कार्यक्रम त्याच्यात सगळ्यात विशेष कार्यक्रम. मला कोणाच्या कार्यक्रमाची कोणाशी तुलना करायची नाही, पण या कार्यक्रमामध्ये माझ्या श्रमिकांच्या कलाकृतीला, श्रमिकांच्या उपजत गुणवृत्तीला जोड आहे ती माझ्या श्रमिकांच्या मेहनतीच्या घामाची जोड आहे. आणि त्यामुळे या कार्यक्रमाचा सुगंध वेगळा आहे, या कार्यक्रमाची रचना वेगळी आहे, या कार्यक्रमात दाखवल्या जाणाऱ्या कलाकृतींची उत्पत्ती वेगळी आहे. यात लोकवाद्य आहेतच, पण बरेचसे आमच्या श्रमिकांचे असलेल्या कलाकृतीच्या कार्यक्रमामध्ये वाद्य हे त्या श्रमिकाने मेहनतीने केलेल्या कामाच्या अंगमेहनतीच्या रूपाने आहे. कोणी त्या ठिकाणी जातीवर गळतंय, ही माझी माय जातीवर गळताना त्या दळणातल्या येणाऱ्या आवाजाबरोबरची तिची ओवी हिची गोडी अवीट आहे. एक माझी माय भगिनी तिचे मासे बंदरात त्या ठिकाणी गोळा पण करते, पकडते पण आहे, नाखवाचे आणतोय, ते आपल्या टोपलीत घेते आणि डोक्यावर ती टिपली घेऊन त्या बाजारात विकायला पण जाते. त्यामध्ये माझ्या माय भगिनी आणि बंधू जे माझे कोळी बांधव आहेत त्यांच्या पारंपरिक संगीताबरोबर त्या असलेल्या मत्स्याचं स्पंद सुद्धा आहे. माझ्या या श्रमिकांच्या कार्यक्रमामध्ये संबळ आहे, जे माझ्या आई तुळजाभवानीचं दार उघड म्हणजे दार उघड म्हणताना तिच्या बरोबर आरती आणि तिच्या आरतोड करण्याचं साधन असतं. आणि म्हणून या पद्धतीने माझा आदिवासी बांधव आहे त्याने निर्माण केलेलं तारपा नृत्य आणि त्याबरोबरच लोकवाद्य जे आहे त्यातला निघणारा ध्वनी हा उदात्त अनुदात्त अशा स्वरूपाचा आहे. त्याची तुलना अन्य कुठल्या लोकवाद्याबरोबर होऊच शकत नाही.
अगदी आजकालच्या काळामध्ये माझा जो श्रमिक बंधू बांधव हा त्या ठिकाणी डबेवाला म्हणून सुद्धा काम करत असेल तर त्या माझ्या डबेवाल्याने निर्माण केलेल्या मॅनेजमेंटची जशी चर्चा आहे तशी त्या डब्याच्या आवाजांना त्याला सुचणारं गीत संगीत आहे. रेल्वेने जाणारा माझा श्रमिक आहे, त्या पट्टीवरला चालणाऱ्या माझ्या रेल्वेच्या इंजिनाच्या आवाजावर त्याला सुचणारं गीत आणि कलाकृती त्यामध्ये आहे. याच्यामध्ये एक ढाचा नाही. आणि अशी माझ्या श्रमिकांची कला जी संस्कृती आहे ही विदेशातल्या कित्येक लोकांनी कित्येक डॉलर खर्च केली तरी निर्माण होऊ शकत नाही ही कलाकृती. आणि म्हणून सुगंधही आहे, नवीन वाद्यही आहे, त्याची उत्पत्ती वेगळी आहे, त्याची कल्पना सुद्धा वेगळी आहे. आणि म्हणून ही जपली पाहिजे, ही वृद्धिंगत केली पाहिजे, ही लोकांना समजली पाहिजे, हे पुढच्या पिढीलाही समजलं पाहिजे. आजचा श्रमिकांच्या कलांचा महोत्सव हा पुढच्या पिढीपर्यंत नेणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. विशेषतः मंचावरच्या लोकांची आहे. मी त्या ठिकाणी विकासपासून वाघोलेपर्यंत सगळ्यांना सांगेन की आपण या 2 दिवसामध्ये या सगळ्या ठिकाणी असलेल्या माझ्या नवीन पिढीला इथे आणण्याची गरज, त्यांच्यापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. नाहीतर आता ChatGPTचा जमाना आहे, दुसरं खातं माझ्याकडे माहिती तंत्रज्ञान पण आहे. आणि मग ChatGPT वर AI मध्ये जा, त्याला सांगा मला एक ट्यून बनवून दे, तर ट्यून तो बनवून देतो, पण ती कृत्रिम असते. ही सक्रिय आणि सृजनशील सजवीत असलेली ट्यून ही माझ्या श्रमिकाला आमच्या वारकऱ्यामध्ये या सगळ्यामध्ये माझ्या पोटाबरोबर माझ्या देवाची आर्जव करण्याची शक्ती सुद्धा माझ्या श्रमिकांच्या कलाकृतीमध्ये. आणि म्हणून हा महोत्सव आज या ठिकाणी संपन्न होतोय याचा मला खूप आनंद आहे. मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि विशेषतः ठाण्यात ठेवला याबद्दल सुद्धा मला आनंद आहे. कारण हे ठाण्यामध्ये मोठी नेतृत्वाची परंपरा मोठी आहे. आमच्या रामभाऊ माळगी, रामभाऊ कापसे पासून आता आमचे सन्माननीय उपमुख्यमंत्री जे लोककला, लोकपरंपरा आणि जनतेच्या ठोक्यावर स्वतःच्या मेहनतीच्या कामाची सांज उभारणारा नेतृत्व म्हणजे एकनाथ शिंदे साहेब. आणि म्हणून या ठाण्यामध्ये हा कार्यक्रम त्या ठिकाणी होतोय याचा मला खूप आनंद आहे. मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि ते थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल माननीय मंत्री महोदयांचं आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर सर्वबरोबर एक फक्त सत्कारमूर्ती थोडेसे तर मी सदाशिव चव्हाणांना विनंती करेल की त्यांनी कृपया साहेबांच्या हस्ते आपला सत्कार स्वीकारावा. एक साहेब थोडं उशीर आहे. नाही असलं तुम्ही आहात आमच्यासोबत. सदाशिव चव्हाणांचा सत्कार माननीय मंत्री महोदयांनी करावा अशी मी विनंती करतो. संस्कृती आणि तंत्रज्ञान एकत्र घेऊन ताकदीने पुढे जाण्याचं ज्यांची क्षमता आहे अशा पद्धतीचं नेतृत्व महाराष्ट्राला. या ठिकाणी मधू सावंत आमचे एकदम जुने आणि संघटन मंत्री आहेत. ते पुढे पुढे येत नाही स्टेजवर मागून त्यांचं समर्थ भारत व्यासपीठ एक मोठी संस्था, अत्यंत उत्तम कार्य करते. आणि अशी जी शेलारांनी स्वतः इथे सूचना दिली आहे की त्यांना समर्थ भारत व्यासपीठच्या पदाधिकाऱ्यांचा प्रातिनिधिक सत्कार करायचा आहे, त्यांनी सत्कार करावा. सर्व टीमला बोलवतो. या वरती आरती चला जरा ज्योती या सगळ्या क्रांती पटकन पटकन साहेबांना. दादा
फोटो दादा पुढे ये ना पाठी खाली बसा पाठी या दादा रेडी वायर आहे ना मी वायरसाठी बांधून आहे मी बाकी काय नाही काय मोबाईल दादा भाऊ ये ना पटकन पाठीमागे माननीय मंत्री महोदय इथे उपस्थित राहिल्याबद्दल सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर श्री विकासजी रेपाळे, त्याचबरोबर संजय वाकुले साहेब, कारंडे मॅडम, तसेच हे सर्व उपस्थित पाटील साहेब, सुमित पाटील या सगळ्या करते धरते या वर या सत्कारवरती सगळे वर या. प्रमिलाताई एकच मिनिट मी देतो तुम्हाला. चव्हाण, परसुरे, पवार सर. हार्दिक स्वागत. मी माननीय पांडे सरांना अशी विनंती करेल की त्यांनी आदरणीय मस्के साहेबांचं इथे स्वागत करावं. आपण आज ज्या वास्तूमध्ये इथे आता हा सगळा कार्यक्रम होतोय त्या वास्तूच्या ती जी संकल्पना आहे ती सगळी मस्के साहेबांची आहे आणि इतकी नितांत सुंदर वास्तू महाराष्ट्रातल्या कुठल्याच शहरात तुम्हाला पाहायला मिळणार नाही. यासाठी मस्के साहेबांचं एक प्रचंड मोठं योगदान आहे. खासदार म्हणून पण गेले अनेक दिवस ते इथं आपल्याबरोबर काम करतायत. आम्ही आमचं दोघांचं महाविद्यालय पण एकच होतं, तेव्हापासून आम्ही त्यांना ओळखतोय. तर साहेब आता पुढील 2 दिवस हा श्रमिकांचा कला महोत्सव इथे रंगणार आहे आणि महाराष्ट्रभरातून जवळपास 100हून अधिक श्रमिक कलावंत इथे आलेले आहेत. अगदी जुन्नरपासून तर नारायणगावापासून तर अगदी आपल्या पालघर, वसईपासून, आष्टीपासून सगळीकडचे हे कलावंत आलेले आहेत आणि आमचा असा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त ठाणेकर नागरिकांनी या सगळ्या कलांचा आस्वाद घ्यावा. आजच्या या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहिलात. मी माननीय खासदार साहेबांना विनंती करेल की त्यांनी कृपया मार्गदर्शन करावं. महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई यांच्या वतीने हा श्रमिकांचा कला महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे. नुकतेच या खात्याचे मंत्री आणि आमचे मित्र अशी जी शेला खऱ्या अर्थाने कलासक्त माणूस आज कित्येक वर्षांनी या महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कला संचालनालय विभागाला मिळालेला आहे, त्याबद्दल मी खास करून त्यांचं कौतुक करेन. आणि त्यांच्या प्रयत्नातून, त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम ठाणे शहराला त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे सर्व मंडळींचं समर्थ व्यासपीठ ही आमच्या ठाण्यातील एक समाजसेवा म्हणून काम करणारी ही जी काही मंडळी आहेत, बटू सावंत आणि सर्व यांची मेहनत मी गेल्या 4 ते 5 दिवस या ठिकाणी पाहतोय आणि त्यांचंसुद्धा खास अभिनंदन करेल. सरकार तर करत असतं, परंतु लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम बटू आणि या सर्व मंडळींनी केलेलं आहे. त्यामुळे खास करून त्यांचं अभिनंदन करतो. त्यांच्या प्रयत्नातून हा उत्सव या ठिकाणी साजरा होतोय. आज खूप चांगली संकल्पना आहे की जो कामगार वर्ग आहे आणि या कामगार वर्ग विविध जो बलुतेदार सिस्टीम होती आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि त्यांच्या कामातून तयार झालेली ही कला
पुढे लोककला म्हणून प्रसिद्ध झाली, त्यांनी खऱ्या अर्थाने संबळ वाजवली, तो माझा गोंधळी असेल, ती पुढे अजय अतुलनी त्याचा वेगळ्या पद्धतीने वापर केला आणि ती संबळ जगभरापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. ढोल असेल, माझ्या जात्यावरची ओवी असेल, आमचे कोळी आगरी बांधव आपला व्यवसाय करताना एक स्वतःचं मन रमावं या हेतूने त्या मासेमारी करताना जी गाणी गुणगुणत होती ती आज कोळी गीतं म्हणून प्रसिद्ध झालेले आहेत. शेतकरी काम करत असताना त्या ठिकाणी जी काही गाणी म्हणायची त्याला आज प्रतिष्ठा मिळालेली आहे. आणि आपण पाहताय, आपण सोशल मीडियाच्या या प्लॅटफॉर्मवर आहोत की विविध ज्या काही लोककला आहेत किंवा हा जो काही कामगार वर्ग आहे, बारा बलुतेदार जे आपण म्हणायचो, त्यांच्या विविध कला या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरनं आज आपल्या रीलद्वारे पाहायला मिळत आहे. गावकुसाबाहेर जे कोलाटीन समाज होता आणि त्यांची जी कला होती ती लावणी म्हणून आज जगभरात प्रसिद्ध झालेली आहे. आणि चांगला जे एक उपेक्षित समाज म्हणून ज्यांना म्हटलं जायचं, ती कला आज चांगल्या घरातील जे स्वतःला सुशिक्षित समजतात त्या घरातील मुली मुलं त्याचं प्रशिक्षण घेत आहेत. म्हणजे हा पारंपरिक हा जो काही आपला व्यवसाय आणि व्यवसायातून जे निर्माण होणारं जे संगीत आहे, जे गाणं आहे, जे साहित्य आहे, त्याला जगभरात मान्यता मिळालेली आहे. आणि त्याचं जे ओरिजिनल रूप आहे, मूळ रूप आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न आज जे आपण करताय. आज या ठिकाणी तुम्ही एक मोठा वाद्यवृंद आणू शकला असतात, हजारो लोक सरकार आहे त्याद्वारे यातून प्रेक्षक म्हणून जमू शकले असते आणि त्यांनी ह्यांच्या सगळ्या प्रकारची कला, सगळ्या प्रकारचं म्युझिक संगीत त्यांनी तिथे वाजवून दाखवलं असतं. पण ते नॅचरल नव्हतं. हा नैसर्गिकपणा, नॅचरल जे मूळ संगीत आहे हे जे दाखवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे मी महाराष्ट्र शासनाचे खास करून आभार मानेन. आणि आपण अशा पद्धतीने हा कार्यक्रम आपण जो करताय, आयोजकांचा सुद्धा आभार मानतो. आणि आमच्या ठाण्यामध्ये जेही आपण जे कलाकार आलेले आहात त्यांच्यात सगळ्यांचं तुमचं स्वागत करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर मी आपले समर्थ भारत व्यासपीठाचे संचालक निखिलजी सुळे यांना विनंती करेल की आपल्या स्थानिक माजी नगरसेविका नम्रता भोसले इथे आलेले आहेत, त्यांचं त्यांनी स्वागत करावं. मित्र माननीय मुस्के साहेब, विकास रेपाळे साहेब आणि नम्रता भोसले यांचे मिळून जर तुम्ही या सगळ्या 3 हातनाक्याच्या आणि सगळ्या या परिसरामध्ये तुम्ही पाहिलं तर संपूर्ण परिसराला आता एक अँटिक लुक आलेला आहे. म्हणजे तो आता तयार झालेला सगळा तो गार्डन असेल किंवा रस्ते आहेत, त्यांची रंगसंगती आहे, हे सगळं शेवटी कसं असतं की तुमचं मन हिरवं असलं, तुमचं मन कलात्मक असलं की ते तुमच्या कामातून पण रिफ्लेक्ट होत असतं. तशा पद्धतीचे लोकप्रतिनिधी सुदैवाने ठाणे शहराला इथे लाभलेले आहेत. मी ताईंना विनंती करेल की ताई आपण मालक बरं बरं हो होते, नक्कीच होते. एक फक्त आमच्या सत्कार मूर्तीची एक छोटीशी विनंती होती साहेब, तुमच्यासोबत त्यांना एक फोटो काढायचा आहे. मी प्रमिलाताई, नंतर चव्हाण सर आणि आपले सगळे सत्कार मूर्ती जे आहेत त्यांनी कृपया वर यावं. करीना आडे, त्याच्यानंतर आपल्या शोभाताई, सत्कार मूर्ती. वर्षा मॅडम गेले वाटतं. मी मान्यवर मागे होतो तुमच्या धन्यवाद साहेब. मी सर्व कलावंतांना विनंती करेन की आपापल्या व्यासपीठावरती जावं. साहेब आपल्या त्या कला प्रदर्शनाला आता भेट देतील.
तर आपल्या आपल्या कला प्रदर्शनाच्या इथे जावं. सर्वांनी आपापल्या कला दालनाच्या इथे जावं. आणि महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन इथे होतं. रेडी का आपण मान्यवर तुमच्याकडे तुमच्या कला दालनाला भेट द्यायला येत आहेत, तर त्यांच्याशी छानपैकी संवाद साधा. मान्यवर संवाद साधत आहेत वेद आणि जुनी पारंपरिक कला असलेली अशी व्यक्ती, मराठी मातीत रुजलेली अशी ही मंडळी आहेत. जरूर मान्यवरांशी तुम्ही त्यांना आपल्या कलाकृती दाखवा. मान्यवर आता पोहोचले आहेत दिव्यांग या ग्रुपकडे. दिव्यांगांचं त्यांचा अंतरात्मा बोलत असतो, त्यांची अंतरशक्ती बोलत असते. या कला महोत्सवात ते 2 दिवस आपल्या सोबत त्यांच्या कलाचं सादरीकरण करणार आहेत. मान्यवर आता दिव्यांग कलांचा केंद्र आहे, त्या सगळ्या दिव्यांगांच्या कलांचा विकास ऑर्टिझम हा प्रकार बऱ्याच लोकांना माहिती नसतो म्हणून आम्ही त्याचं काम करतो. मान्यवर आता पोहोचले आहेत तृतीयपंथीय भगिनींसोबत संवाद साधण्यासाठी. संस्कृतीचे अभिमानाचे प्रतीक आणि कलाविष्काराचे अनोखे रूप म्हणजे तृतीयपंथीय भगिनी. तृतीयपंथीय समाज हा आपल्या विशेष संस्कृती आणि कलात्मक सादरीकरणासाठी ओळखला जातो. त्यांची कला आता यांची कला बघा तुम्ही, सांगायची नाही, बघायची नाही. तो घुंगरूचा आता हा पण घुंगराचा आवाज ऐकला. घुंगूर वादन. आता घुंगूर वादन हा अनोखा आविष्कार त्यांनी आत्ताच प्रस्तुत केला. हा माझा विद्यार्थी आहे जो ज्याला ऐकता बोलता येत नाही आणि मान्यवर पोहोचले आहेत कला केंद्रातल्या मुली आहेत. तमाशा कलावंतांकडे महाराष्ट्राची शान आणि अख्ख्या जगाची शान तमाशा कलावंत त्यांनी आपली इतकं आवडलं काय तर मी क्वालिटी समाजाची ते तुम्ही क्वालिटी समाजाचं म्हणजे लावणीचं खरंच लावणीची शानच आहे. हो एकदा एक आणि आम्ही लावणीची शान आम्ही वाजवूनच देऊ. पठ्ठे बापूराव शाहीर सगळं नऊ शाहीर परशुराम यांनी सांगितलंय, एक सावळी छेल छबेली लहरीत येई पती, दिमाग खडवले नाचत मूर्खत मदनाची ही रती, स्थिर न पळबर चंचल पाऊल पैंजण छुन छुन करी, गिरक्या फिरक्या घेत फिरते मैना ही साजरी, आईन वयात वसंत मस्ती करीतो देहातली, रात राणीचा गंध दरवळी हिच्यामध्ये. खरं तर गावाबाहेरची आम्ही मंडळी पूर्वी आमच्या लोकांमध्ये म्हणायचे महारामांगात वाजवणं गाजवणं, कोल्हाट्यात नाचवणं गाजवणं ही आमची परंपरा. त्या अनुषंगाने पहिला जो आहे मुग्धाची आपण झलक पाहावी, कारण आपली लोककला आहे.
कार्यक्रम झाला होता. आपण नुसती एक फुगडीची झलक आमच्याबरोबर करावी, नुसतं उभं राहून. साहेब मागे ताई या मागे समोर बघा सगळ्यांनी. वेट फोटो हा द्या ना मला. थँक्यू. पोहोचले आहे संभार वादकांशी दांडी नको मारू, नको मारू, चला चला तुमचं पटकन. झालं बरबाद जीवन नारीचं, झालं बरबाद जीवन नारीचं, केलं वाटुळं हुंडा. घाई तुझ देऊन सजतै गुल्लाले डोंगरा पालखीला. भेटत आहे बाळांनो समोर. समोर बघ समोर बघ समोर बघ. पण आलं येस समोर. वारकरी समाजासोबत सुरेख असं छायाचित्र. चला बघू आम्ही एक फक्त आपल्या कचरा